देवा देवा देवा, आता मात्र हद्द झाली म्हाताऱ्याची. का आता काय झालं? काय होणार, पोराच्या पुस्तकांना कवर ठेवी ना का टोपल्यात कागद राहू देईना. फार बिघडलंय म्हातार. पेपर दिसला रे दिसला की बघत बसतं याड लागल्यागत. अगं चालायचं, वय झालंय त्यांचं. हा, वय झालंय. मी म्हणते का बाकीचं काही काम जमत नाही, मग हे बरं जमत. अगं मग काय पहिलं गोंडी काम जमलं आता. गिळाय बरं जमत 2 टाईम. आता येईल भूक भूक कर. गिळाय बरं जमत 2 टाईम. आता येईल भूक भूक कर. गिळाय बरं जमत 2 टाईम. आता येईल भूक भूक कर. आली बाब्या. हो काय झालं? अहो काय सांगायचं राव, पेपरचा धंदा बंद करून वर्ष झालंय आणि एअरपोर्ट रोज येतंय आणि पेपर मागतंय. खातो का? अहो वडा नाही, पेपर बघतोय. घेता ते चहा घ्या. अहो पाटील चहा काय घेता? काय लॅब पडणार आहे? काय लॅब म्हणजे अहो अमेरिकेने मोठं मिशन पाठवलंय आभाळात, ते पडणार आहे म्हणत्या. अरे मग कुठं पडणार ते? ते काय याच्यात लिवलं नाही बुवा, पुढं बी पडल म्हणत्या. काय बी काय वाचतात तात्या, जरा चांगली बातमी वाचा की. हवं तर अजून एखादा चहा घ्यावा. काय मंडळी? अहो काय बी कसं वाचील, मला काय याड लागलं का? अहो इतकी वर्ष मी गावाला बातम्या वाचून जायचो, कवा चूक नाही केली, मी कायला खोटं सांगू? अहो म्हणून तू लोक तुम्हाला बातम्यावर म्हणतात. हा आता हे खरंय खरंय. हो बातमीदार, वर्ष होतोय तिकडं तुम्हाला. त्या घरला जाती घरला. हा ना, डॉक्टर बातमीदार का म्हणते तो तात्याला? अरे जुन्या काळात लिहिणारा वाचणारा एवढा एकच गडी होता अख्ख्या गावात. तेव्हा काही पेपर बिपर येत नव्हता. गावात दिसला कागद उचलायचा, वाचायचा
आणि तेच बातम्या सांगत सुटायचं गावभर. काय रुबाब होता गाड्याचा. पाटलाच्या मांडीला मांडी लावून बसायचा. कोणी चहा पाजायचं, कोणी जीव घालायचं. ज्याला त्याला बातमी वाचून दाखवायचा म्हणून तर बातमीदार म्हणायचे त्याला. पण आता जरा सटकल्यावानीच करतय. अरे आता काळ बदललाय. समजांना वाचा येतं. टीव्हीत मोबाईलात बातम्या वाचत्यात. मग याचं कोण ऐकन. बसली ज्या. म्हणून तर पेपर बंद केलाय मी आधी. कोणी विकतच घेईना. त्या टीव्ही आणि मोबाईलनी घोळ केलाय समजा. आता हाय काय. घटना घडली त्यावेळी रस्त्यात जास्त गर्दी नव्हती. बाबूराव तात्या लक्षण कधी ना ते मी आदर्शी. अरे नाही रे, बस गुमान. पुढील तपासाकडे लक्ष लागून आहे. आता मंत्र्यालाच गोळ्या घातल्यात, आपल्यासारख्याची काय ख्यास. निघतो गाड्या. अहो बसा की बातमीदार बसा. सकाळ धरून आम्हाला एवढा पेपर वाचून दावलात. फुकटात दाढी करून देतो की. नको गाड्या. त्या राम्याचा गोठा बांधायला घेतलाय. अजून अर्ध काम बाकी आहे. हा येतो मी. बोला. एक काम करा सगळे 20 रुपये देऊन टाका सगळे.
तुझ्यामुळं बातमीदार झालो. गमती गमतीत हातात आलास आणि काळजाला चिकटला पार माझ्या. जगण्याचा भाग झाला आणि आता जन्माचा डाग होऊन बसलास रे. तुझ्यासारखीच माझ्या बी जन्माची रद्दी झाली माझ्या जन्माची. आता कोण बी आपलं नाही. आता फक्त तू आम्ही तुला नाही बघवत कोणी तुला कचऱ्यात फेकलेलं. मग तू मला येडा म्हण नाही तर खुळा. कळतं ना तुला समज. मग सांग ना, अरे माणूस आतून येडा असतो का बाहेर? सांग ना.